पहिल्या आठवड्यात जसं तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळत होते, एकटे खेळत होते. पण त्यानंतर फक्त तन्वी सोबतच प्रभू शेळके हे आम्हाला दिसत होते. तर तन्वी सोबतच राहणं, कारण ते स्ट्राँग आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि तिच्यासोबत राहणं हेच तुमची गेम प्लॅन होते? नाही, माझं रिअल नातं होतं आणि मी खरंच म्हणजे माझी बहीण पण मोठी 25 वर्षाची आणि मला ते कुठेतरी जाणवत होतं, अरे यार आपल्या ही समजून घेणारी दिसते आणि खरंच तिनं खूप सपोर्ट केलेला आहे मला. कुठं जिथं चुकत होतं कोणी समजून घेत नव्हतं, पण ती समजून घेत होती. कुठं चुकलंय काय ते सांगत पण होती आणि खरंच मी इतके आठवडे टिकलो. मी माझ्या गेममुळेच टिकलो आणि जे मी खेळलो असेल त्यामुळेच मी इथपर्यंत टिकलोय, कारण की इतकं 10 आठवडे फॅमिली वीक होईपर्यंत टिकणं इम्पॉसिबल आहे. हो, पण तन्वी समजून घेत होती. पण तन्वी तुम्हाला गेम कसा खेळायचा हे पण तीच सांगत होती. तिचे डिसिजन जे होते किंवा ती जे सांगायची तेच तुम्ही करत होते. असं का घडत होतं? नाही, नाही. जे सांगत होती ते मी कधीच करत नव्हतो. माझ्या दिमागात जे येईन ते मीच केलं. आता ज्या टायमाला मी चाबी काढली होती त्या टायमाला तिनं सांगितलं होतं, की चाबी काढू नको. पण मी म्हणलं माझा गेम आहे, मला खेळायचा आहे. मी जे करायचंय मी माझ्या पद्धतीनं करणार. आपण बहीण-भाऊ फक्त रात्री बेडवर, जे की समजा खेळ संपल्याच्या नंतर मग आपण संध्याकाळी बोलत जाऊ. हे मी समजा समोर सांगलं होतं आणि मी बोललो होतो, जे माझा गेम करायचा आहे. आता ते चहाचा कप मी पाण्यात ढकलला होता ते पण मी माझ्या मनानेच केलतं आणि जर ते तसं असतं ती बोलत होती चुकीच्या गोष्टी करू नको, पण मला जे करायचं होतं मी 100% मला जे वाटत होतं मी तेच करत होतो आणि मी इंडिव्हिज्युअलच खेळत होतो. भलेही मी नाती केलं होतं, कारण की मला आईसोबत राहायची. मी इतके दिवस कधीच कोणापासून दूर राहिलेलो नाही, म्हणून मी तन्वीताई माझी बहीण आहे असं म्हणून मी गेलो हो, इथपर्यंत. अगदीच. आता तन्वीबद्दल पण असं बोललं जातं, की तुम्ही सिम्पती कार्ड खेळता आणि ती सिम्पती तिला मिळावी म्हणून तन्वी ही तुमच्या सोबत राहते. असं तुम्हाला कुठे जाणवलं, कधी वाटलं, की तन्वी फेक आहे आणि तुमच्या तोंडावर फक्त चांगली राहते आणि मागे नाही राहत तशी? नाही, नाही. कधीच मला असं वाटलं नाही फेक आहे किंवा ती सिम्पती कार्ड घेते. मला तर ती 100% मी डोळे झाकून पण विश्वास करू शकते. कारण की माझ्या कानावर एकही आणि मला वाटत पण नाही की ती असं मला फेक वाटते असं मला कधीच जाणवत नाही. जे काय होतं ती तोंडावर बोलायची आणि जर तिला वाटत असलं हे वीक आहे तर तिनं मला पहिलं सांगितलं असतं किंवा माघारी जाऊन कुठे बी जाऊन काट्यामध्ये किंवा टोळीमध्ये जाऊन माझं घराणं केलं असं तसं. आता जसं की आता मागच्या भाऊच्या धक्क्यावर सांगितलं की राकेश दादा बोलला मला की तुम्ही प्रभू मला ह्या आठवड्यात वीक वाटला मी नॉमिनेट करणार होतो. त्याच्याहून जरासं मला मन दुखवलं गेलं की बाबा आता मी काट्या ग्रुपमध्ये खेळलो आणि अखेर शेवटी मला ते, पण तसं तन्वीचं मला एकही बार काहीच मला तिचं कळलं नाही. मला असं मला जिथं कळलं घरात राहून की माझ्यासाठी तन्वीताई बेस्ट आहे, म्हणून मी पहिल्या आठवड्यापासून नातं बनवलं होतं. हो, कोण जिंकेल असं वाटतं तुमच्या मते? माझ्या मते तन्वीताईच जिंकणार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.